नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये. इचलकरंजीतले हे थोरा चौक आहे आणि सध्या आता देवेंद्र फडणवीस यांची सभा झालेली आहे. आपण लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत की देवेंद्र फडणवीसांची सभा झाली, नेमकं तुम्हाला यातलं कोणत्या गोष्टी आवडल्यात? विकासाचं जे त्यांनी क्षेत्र निवडलं किंवा विकासाचं जर काम करायचं ठरलं ते सगळ्यात मला जास्त आवडलं. चालतं, तुम्ही काय बोलू इच्छिता? आज जी सभा झाली देवेंद्र फडणवीसांची, त्यातलं तुम्हाला कोणत्या गोष्ी आवडल्यात? त्यात सगळ्यात महत्त्वाचं ते इचलकरंजी शहरासाठी जे काही भविष्यात करणारी कामं सांगितले ते सगळ्यात जास्त भावलं. चालेल, धन्यवाद. सभा झाली देवेंद्र फडणवीसांची, त्यातलं तुम्हाला नेमकं काय आवडलं? फार मोठं कौतुक केलं, ते आवडलं. आणि राहुल आवाडे त्यांच्याबद्दल सांगितलं ते पण मला खूप खूप आवडलं. नक्कीच इचलकरंजी बद्दल आणि हे जे कौतुक केलेलं आहे या आईना ते आवडलेलं आहे. काही तरुण मंडळी देखील इकडे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. आज जी सभा झाली देवेंद्र फडणवीसांची, नेमकं तुम्हाला कोणत्या गोष्टी भावल्या आणि कोणत्या गोष्टी आवडल्या? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हिंदू धर्माबद्दल जे देवेंद्र फडणवीस बोलले, कारण हिंदू ह्या शब्दाचा अर्थ आपल्या हिंदू लोकांना समजला पाहिजे. कारण प्रत्येक जातीच्या मागे हिंदू हा शब्द लावला गेलेला आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हेच आपण समजत नाही आहे. आणि धर्माधर्मामध्ये धर्मांतर बाबतीमध्ये आता सध्या जे भांडण चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ह्या व्हिडिओतून हे जे लोकांना संदेश द्यायचा आहे की ह्या महाराष्ट्राची जर दुभागणी करायची असेल किंवा धर्मांतरामध्ये भांडण लावायचं कार्य करायचं असेल तर त्या 3 नेत्यांची जी नावं घेतली हे आता आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे कोणतरी येतोय आणि उठतोय आणि धर्मांतरावरती बोलतोय, ह्याच्यामध्ये कुठंतरी आपण थोडा बोध घेतला पाहिजे आणि समज घेतला पाहिजे. ही इलेक्शन किंवा भारतातल्या पूर्ण इलेक्शन या धर्मावर झाल्या पाहिजेत की विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजेत? ह्या ज्या इलेक्शन होतात ह्या विकासाच्या मुद्द्यावरती झाल्या पाहिजेत. ह्या कुठल्याही धर्मावरती न होता ह्या विकास आणि विकासच झाला पाहिजे. खरं पण कुठलाही जरी कोणताही पक्ष असू दे, कोणत्याही पक्षानं जर धर्माचा मुद्दा काढला तो कितपत योग्य आहे? मग ते कुठलाही काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, BJP असो, शिवसेना असो, ज्या भारतातले इलेक्शन व्हायला पाहिजेत तर नेमक्या कोणत्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे? भारतातल्या ज्या इलेक्शन व्हायला पाहिजेत ह्या लोकांच्या विकासासाठी व्हायला पाहिजे. ह्या महाराष्ट्रातल्या सरकारनं जे काय 3 इंजिन सरकार जे आहे, जे देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, यांनी जी काही लाडकी योजना, बहीण योजना जी आणली ती सगळ्यात म्हणजे जी योजना होणारच नाही, हा प्रत्येकाचा हे असतो की बाबा ही योजना होणार नाही असं प्रत्येकाचं म्हणणं असते. तर ती सक्सेसफुल योजना केली. आज नोव्हेंबर महिना, आज जो नक्कीच त्यांना म्हणायचं आहे की लाडकी बहीण योजना होती सक्सेसफुल योजना आहे. यदा कदाचित सर हा सरकारवर भार पडू शकतो का जर अशा योजना आल्या? असा सरकारवर भार पडू शकत नाही. याचं कारण असं आहे, कुठलीही योजना आणत असताना, कुठलाही GR काढत असताना ह्याच्यावरती पूर्ण अभ्यास करून कुठलाही सरकारवरती किंवा जनतेवरती याचा लोड पडणार नाही याचा पुरेपूर अभ्यास करून ही योजना केली जाते. नक्कीच ह्यांचं म्हणणं आहे की जी काही योजना असतात त्या योजनेचा भार हा जनतेवर पडणार नाही. ह्या नागरिकांच्या भावना आहेत. काही अजून इकडं आया बहिणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आई, तुम्ही आज सभेला आला होता, देवेंद्र फडणवीसांचं तुमच्या हातात पोस्टर देखील आहे. तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी आवडल्या ह्या सभेतल्या? मला बघा, हे आजचं दादा केल्याला मला आवडलंय. मला राहुल आवाडे यायला पाहिजे आमच्या भागात. नक्कीच राहुल आवाडे यायला पाहिजे असं यात आईचं मत आहे. त्यांच्या संघात कार्यकर्ते आम्हीच आहे. नक्कीच कार्यकर्त्यात आम्ही काही लोक आहेत. मावशी, तुम्ही आज सभेला आला होता, सभेतल्या अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला भावल्या किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या? सगळं आमच्या भागात सगळं केलेलं आहे. अजून लोक आहेत तिकडे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. दादा, तुम्ही सभेला आला होता देवेंद्र फडणवीसांच्या सभेतल्या तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या? मला त्यांच्या गोष्टी आवडल्या म्हणजे त्यांनी महिला सबलीकरणासाठी चांगले प्रयत्न केलेले आहेत. आणि मला एकच सांगायचं आहे की काही असू दे, खरं मोदीच यायला पाहिजे, हेच आमचं एकच हे आहे. मोदी की जय हो. मोदी की जय हो, बरोबर आहे. पण मोदीच यायला पाहिजे कशासाठी आणि का? मोदी कार्य करतात हे मानवजातीसाठी कार्य करतात. त्यांनी जातीभेद करत नाहीत. मुसलमान, शीख, ईसाई असं त्यांच्या मनात काही नाही आहे. त्यांनी फक्त मानवजात एक करतात. आणखीन माणसासाठी चांगलं काम करायला आहेत.
ते मला व्यक्तिमत्व आवडतं. म्हणजे सर्व धर्मांना ते घेऊन जातात असं तुम्हाला सर्व म्हणायचं? धर्माला घेऊन जातात. त्यांच्यासाठी मुसलमान वगैरे असं काही नाही आहे, कारण मानवता एक जात आहे त्यांच्यासाठी. नक्कीच मानवता एक जात आहे. नरेंद्र मोदी हे सर्व धर्माला संगत घेऊन जातात असं या भाऊंना म्हणायचं होतं. इलेक्शनच्या झाल्या पाहिजे, या धर्माच्या नावावर झाल्या पाहिजे की विकासाच्या नावावर झाल्या पाहिजे? विकासासाठी वाया झाला पाहिजेत, कारण जिथं भाजप आहे तिथं विकास आहे एवढंच आम्हाला समजतं. नक्कीच जिथं भाजप आहे तिथं विकास आहे असं यांना म्हणायचं आहे. काही अजून लोक महिला मंडळातल्या काही आया बहिणी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, तुम्ही सभेला आला होता देवेंद्र फडणवीसांच्या, त्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या? गाव कुठलं ताई? चंदूर, शाहूनगर. काय कोणत्या गोष्टी आवडल्या ताई तुम्हाला? त्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलल्याबद्दल ते आवडलं. नक्कीच या ताईंना हिंदुत्व जे देवेंद्र फडणवीसांनी बोललेलं आहे त्याचे त्यांना आवडलेलं आहे. काही तरुण मंडळी देखील इकडे आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आज देवेंद्र फडणवीसांची सभा झालेली आहे. मित्रा, तू तरुण आहेस, तुला अशा कोणत्या गोष्टी आवडल्या या सभेतल्या? आजचं चांगलं म्हणजे गोष्ट या सभेची नेटकं नियोजन, महिलांचं नियोजन, पुरुषांचं नियोजन आणि युवकांचा सहभाग हा बघण्याजोगा होता. त्यामुळं सभेला एक साजेस असं रूप आलेलं आणि इचलकरंजी भाषणातल्या कोणत्या गोष्टी तुला आवडल्या? भाषणातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आपल्याला सर्वांना एकत्र होऊन आज महाविकास आघाडीच्या विरोधात काम करत असताना महायुतीचं सरकार आणायचं आणि भविष्यात महाराष्ट्राचा विकास घडवायचा, ह्या गोष्टी भारावून. नक्कीच ह्या मित्राला महाराष्ट्राचा जो विकास घडवायचा आहे त्या गोष्टी आवडल्या आहेत. मित्रा, आज जी सभा झाली देवेंद्र फडणवीसांची, नेमकं तुला त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या? खरं तर देवेंद्र फडणवीस जे बोलले ते महाराष्ट्राच्या हितासाठीच बोलले. सगळे ते चांगल्या हितून बोलले, त्यामुळे मला ते आवडले. महाराष्ट्राच्या हिताचं बोललेलं आहेत, ते आम्हाला आवडलेलं असं म्हणायचं आहे. आज जी सभा झाली त्या सभेतनं नेमकं तू काय शिकलास आणि तुला कोणत्या गोष्टी आवडल्या? तर आम्ही काय जास्त बोलणार नाही, फक्त राहुल साहेब विषय संपला. नक्कीच राहुल साहेब विषय संपला असं या भावाला सांगायचं होतं. आणि काही तरुण मंडळी आहेत. आज तू या सभेला आला होतास, पुढे येतं या सभेतलं तुला कोणत्या गोष्टी आवडल्या? ते आपल्या लाडक्या बहिणींना जी आपली महायुती सरकारनं मदत केलेली आहे आणि राहुल साहेबांनी बी सांगितली त्याबद्दल चांगलं वाटलं. आणि राहुल साहेबांचं काम, आवडांचं काम हे दिसतंय आणि ते नक्की विजयी होतील. नक्कीच राहुल दादांचं आणि आवळ्यांचं काम दिसतंय आणि देवेंद्र फडणवीसांनी जे लाडक्या बहिणींच्या बद्दल बोललेलं आहे ते देखील याला आवडलेलं आहे. 20 तारखेला मतदान आहे. माझ्या बंधू बहिणींना विनंती आहे, लोकशाही जर मजबूत करायची असेल, कॉन्स्टिट्यूशन जर सेफ ठेवायचं असेल तर आपल्याला वोटिंग करावं लागेल. वोट करा आणि हा कॉन्स्टिट्यूशन आणि लोकशाही मजबूत करा. इचलकरंजीहून प्रवीण आंडे, पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.